देशभरामध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते सलग 13व्यांदा ध्वजारोहण. तर स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात प्रथमच घुमला वंदे मातरमचा आवाज. एका वर्षात 1 कोटी तरुणांना एआय तंत्रज्ञान शिकवणार. देशातील विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग क्लासेसची सुविधा उपलब्ध करून देणार. पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची शक्ती की सप्तधारा संकल्पनेची घोषणा. देशातील विविध क्षेत्रांच्या विकासावर आणि परिवर्तनावर भर देण्याचं आवाहन. मुंबईतील मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. बीडमध्ये सुनेत्रा पवारांच्या हस्ते ध्वजारोहण. मिलिंद नार्वेकरांची महायुतीशी जवळीक वाढल्याची चर्चा. मंत्रालयातील ध्वजारोहणाला ठाकरेंचे आमदार उपस्थित. हा भाजपचा सोहळा नसून शासकीय सोहळा. संजय राऊतांची प्रतिक्रिया. सीजेपीचं स्कूल ठीक करो अभियान. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत देशव्यापी मोहीम. शाळांची स्थिती सुधारण्यासाठी सीजेपी मैदानात. मुंबईच्या वाळकेश्वरमध्ये बंगला कोसळला. सततच्या पावसामुळे बंगला कोसळला. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यावर पुन्हा पावसाचे ढग. पुढील 4 ते 5 दिवसात विदर्भात जोरदार पावसाचा इशारा. तर पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा अंदाज.